10वी तसेच 12वी नंतर पुढे काय? डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज, गारगोटी पाल, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध। आजच संपर्क करा। लाडक्या बहिणींना घरात बसून द्यायला पैसे आहेत, पण या बहिणींची कळकळ सरकारला। कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप पुकारला होता। या संपाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य शालेय उपोषण आहार कामगार स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी आपल्या प्रलंबित मागण्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मंजूर कराव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर महाराष्ट्र राज्य शालेय उपोषण आहार कामगार स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी कॉम्रेड भगवान पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी युनियन राज्य कार्याध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील आज 9 जुलै 2025 रोजी देशव्यापी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शालेय पोषणाला जेवण बंद ठेवून आम्ही आज संपात उतरलेलो आहे। महाराष्ट्र सरकारनं आम्हाला 18/12/2023 ला 1,000 वाढ करतो म्हणून सांगितलं होतं, त्याची काय पुनरावृत्ती झालेली नाही। 24 जुलै 2024 ला पण आम्ही आंदोलन केलं होतं मुंबई आझाद मैदानात, त्याची काय पुनरावृत्ती पण झालेली नाही। आता मंत्रालयामध्ये कॅबिनेटमध्ये मंजूर झाले, वित्त विभागाने परवानगी दिलेली नाही। म्हणजे हे काय, लाडक्या बहिणीला घरात बसून पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, मतदानाच्या काळात तुम्हाला लोकांना पैसे वाटायला पैसे आहेत, न मागता सुद्धा पैसे घरपोच केलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे गावागाव पुढारी म्हणून उभं राहिले, तुला आलं का, तुला आलं का, तुला आलं का। आणि राबणाऱ्या बहिणीला 2,500 मध्ये कसं जीवन जगत असेल, त्या बहिणीची कळकळ का आली नाही तुम्हाला? आज कुत्र्याचा त्यांचा खर्च असेल तेवढा त्यांचा महिन्याला तुम्ही पैसे देतायचा, म्हणजे काय शोकांतिक आहे। आज ही भांगला गेलेली महिला 250 रुपये हजेरी घेऊन येते आणि 80-85 रुपये मध्ये दिवसा राबून ही महिला कसं जीवन चालणार? तुम्हाला द्यायला पाहिजे होती। माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की या अधिवेशनामध्ये आमच्या काही आमदारांनी आवाज उठवलेला आहे, म्हणून आम्ही रस्त्यावर लढाई आज चालू केलोय। आतले आवाज एका टाळीने टाळी झालेले आहे, बाहेरची टाळी मी रस्त्यावर दिलेली आहे। ह्या टाळीला टाळ लागून या शासनाने महाराष्ट्र शासनाने आपला GR बाहेर काढावा। केंद्र शासनाने 2011 पासून आमच्यामध्ये वाढ केलेली नाही का रे? नाव सुनबाईने हाती कटलाचा वाळा 60% तुमचा भाग आहे, याच्यामध्ये 40% महाराष्ट्र सरकार आहे। 60%चा वाटा 2011 पासून दिलेला नाही। महाराष्ट्र सरकारने 2018 ला 1,000 500 वाढ केलं, म्हणजे 1,500 तुमचा जो वाटा झाला असता तर 1,500 रुपयाचं 2300 रुपये झालं असतं। 2008 एप्रिलला सुद्धा महाराष्ट्र सरकारने 1,000 वाढ केली, म्हणजे 1,500 ते 2,500 झालं। केंद्र सरकारने याच्यामध्ये आपला हिस्सा घातला असता तर 2,500 आज मिळणारे मानधन आम्हाला कमीत कमी 4,500 रुपयापर्यंत गेलं असतं, पण तुमची द्यायची भावना नाही। यावेळी कॉम्रेड श्यामजा काळे, विनोद झोडगे, मुकाजी बुरुड, वनिता कुंठावार, कविता उमा, दिवाकर नागपुरे, विठ्ठलराव सुळे, हिम्मतराव गवई, मोहन वानखेडे, महादेव पाटील, राधाबाई पांचाळ, चंद्रकला डोंगरे, तानाजी पाटील, संजय खरात, सरिता पाटील, बाजीराव पोवार, राम नलवडे यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।